आता म्हणजे आता हे सर्व लोक विठ्ठलाचे वेड लागल्यासारखी पंढरपूरला जातात. कोण आमंत्रण नाही कोणाला काही चला म्हणून म्हणता येत नाही. पण जे असं वेड लागलेलं आहे की प्रत्येक जण विठ्ठलाच्या नावाने पुढे चाललेला असतो. विठ्ठलासोबतचं नातं कसं आहे तुमचं? माई लेकरासारखं. आईला कसं लेकराने भेटावा तसं भेटल्यासारखं होतं. खूप आनंद होतो. असं वाटतं कधी जाऊन भेटे. नाचू गाऊ तो अनुभव असा झाला की येवलेचे रोप लाविले द्वारी याचा वेलक गेला गगनावरी. सिगरेट बिगरेट वडणाऱ्या लोकांनी एक श्लोक रचलाय. धूम्रपानम शतको दानम एक एक झुरका गंगा स्नानम. वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठणं नाही. आज आपण अनुभवणार आहोत लाखो भाविकांसोबत आपल्या महाराष्ट्राची सर्वात मोठी परंपरा म्हणजेच वारी. यांच्यासोबतच आपण जाणून घेऊया यांचं विठ्ठलासोबत नेमकं नातं काय आहे, या वारीतून त्यांना काय मिळतं आणि इतक्या वर्षांपासून ही वारी कशी सुरू आहे. चला. सकाळची ही वेळ आणि वारीचा उत्साह अगदी ओसांडून वाहतोय. प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या नामात इतका रंगलेला आहे की थकवा, ऊन, पाऊस काहीच त्यांना थांबवू शकत नाही. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, तर वारी म्हणजे समर्पण, शिस्त, प्रेम आणि विठ्ठलाशी जोडलेली एक आध्यात्मिक यात्रा. वारीत लहान मुलांच्या निष्पाप हास्यापासून ते ज्येष्ठांच्या अखंड श्रद्धेपर्यंत प्रत्येक पाऊल विठ्ठल भक्तीची एक वेगळी कहाणी सांगत असतं. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वारी म्हणजे महाराष्ट्रातील एक महान भक्ती परंपरा. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला जातात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी. वारी या शब्दाचा अर्थ नियमितपणे ठरलेल्या वेळी भक्तिभावाने केलेला प्रवास. ही परंपरा केवळ देवदर्शनापुरती मर्यादित नाही, तर ती भक्ती, समर्पण, शिस्त, प्रेम आणि समाजातील एकतेचा संदेश देणारी वारी असते. पालखी दिसताच अंगावर काटा उभा राहिला. डोळे आपोआप पाण्याने भरून आले. पालखी जवळ येत असताना टाळ मृदुंगाचा गजर,
वारकऱ्यांचा उत्साह आणि वातावरणात भरून राहिलेलं नामस्मरण हे सगळं अनुभवताना मन पूर्णपणे विठ्ठलमय झालं. तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान, तुळशीचे पान माझ्या विठ्ठलाचे ध्यान, आसत खेळत बहिणी लावली तुळस, आसत खेळत बहिणी लावली तुळस, आसत खेळत बहिणी लावली तुळस. तुळशीच्या मंजुळा झाली विठ्ठलाच्या गळा, तुळशीच्या मंजुळा झाली विठ्ठलाच्या गळा, आसत खेळत बाई लावली तुळस, आसत खेळत बाई लावली तुळस, आसत खेळत बाई लावली तुळस. तुळशीचे खोड माझ्या विठ्ठलाचे याड, तुळशीचे खोड वारकऱ्यांच्या दिंडीतील फुगड्या, झिम्मा, टाळ मृदुंगाच्या तालावर होणारे खेळ, भजन, कीर्तन आणि रिंगण यामुळे वातावरणात अगदी उत्साह बनतो. थकवा असला तरी या खेळांमुळे, आनंदामुळे तो काही जाणवत नाही. म्हणे नामयाची धनी गाली तुळशीला पाणी, म्हणे नामयाची धनी गाली तुळशीला पाणी, आसत खेळत लावली तुळस, आसत खेळत. मला वाटतं वारी प्रत्येकाला एक गोष्ट शिकवते. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि विश्वास कधी सोडू नये. रामकृष्ण माऊली, रामकृष्ण माऊली. मला सांगा तुम्ही किती वर्ष वारी करताय? 8 वर्ष झाले वारी करते. 8 वर्ष. हा. आता वारीतून तुम्हाला शिकायला काही मिळालं? भजन, गवळणी, अभंग, खूप असं आनंद वाटतो ना. बर, विठ्ठलासोबतचं नातं कसं आहे तुमचं? माई लेकरासारखं. आईला कसं लेकराने भेटावा तसं भेटल्यासारखं होतं. खूप आनंद होतो. असं वाटतं कधी जाऊन भेटेन. आता किती दिवस झालं चालतंय? आता तरी झालं साधारण 10 दिवस झाले चालतोय. त्रास होतो वारीचा काही चालल्यावर? पहिल्या दिवशी होतो ना चालल्यावर पाय दुखतात, कंबर दुखतात, मग नंतर काय नाही वाटत.
वारीचं वातावरण शब्दात मांडणं कठीण आहे, कारण ते फक्त पाहायचं नाही तर मनापासून अनुभवायचं असतं. पहाटेच्या गार वाऱ्यात सुरू होणारी दिंडी, टाळ मृदुंगांचा मंजूळ नाद, विठ्ठलाचा अखंड गजर आणि भगव्या पताकांनी भरलेले रस्ते, हे सगळं वातावरण भक्तीने भारावून टाकतं. रस्त्यावर चालताना प्रत्येक वारकरी एकमेकांची विचारपूस करतो, पाणी देतो, प्रसाद वाटतो आणि प्रेमाने साथ देतो. थकवा असला तरी भजन, कीर्तन, अभंग आणि विठ्ठलाच्या नामामुळे मन पुन्हा ताजतवानं होतं. लहान मुलांचा उत्साह, तरुणांची धावपळ आणि ज्येष्ठांची अढळ श्रद्धा पाहिली की वारी ही खरंच सर्वांना एकत्र बांधणारी परंपरा आहे हे जाणवतं. वारकरी म्हणजे विठ्ठल भक्तीचं चालतं बोलतं रूप. वारकऱ्यांच्या जीवनात साधेपणा असतो, पण त्यांच्या श्रद्धेत अपार ताकद असते. अनेक दिवस पायी चालूनही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही, कारण त्यांच्या मनात विठ्ठल भेटीची ओढ असते. ज्ञानाचा महिमा आला माझ्या कानावरी ग, मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग. ज्ञानाचा महिमा आला माझ्या कानावरी ग, मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग. ज्ञानाच्या पालखीला फुलाचे हार, ज्ञानाच्या पालखीला फुलाचे हार, माऊलीच्या नावाचा जय जयकार, माऊलीच्या नावाचा जय जयकार. मुक्ता मांडे बाजी ती पाठीवरी ग, मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग. ज्ञानाचा महिमा आला माझ्या कानावरी ग, मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग. चांगदेव आलेत वाघावरी, चांगदेव आलेत वाघावरी, सापाचा चाबूक हाती धरी, सापाचा चाबूक हाती धरी. ज्ञानदेव निवर्ती सोपान मुक्ताबाई आले निर्जीव भिंतीवरी, मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग. ज्ञानाचा महिमा आला माझ्या कानावरी ग, मला बाई जायाचं वारीला पंढरपुरी ग. ज्ञानाचा महिमा आला माझ्या कानावरी ग, मला बाई जायाचं वारीला. आम्हीही आता या दिंडीसोबत काही अंतर चाललो. खरंच सांगते, हा अनुभव शब्दात मावणारा नाही. पाय थकतात, पण मन मात्र सतत पुढे चालत राहायला सांगतं. तुळस ही विठ्ठल आणि भगवान विष्णू यांना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे वारकरी विठ्ठल भक्तीचं प्रतीक म्हणून तुळशीचं रोप किंवा तुळशीची माळ सोबत नेतात. वारीत तुळस नेणं म्हणजे केवळ एक परंपरा नाही, तर विठ्ठला माझं जीवन तुझ्या चरणी अर्पण आहे अशी भक्तिभावाने केलेली प्रार्थना आहे.
पालखी म्हणजे संतांच्या पादुकांचे पूजन करून त्यांना सन्मानाने नेण्याची परंपरा. संतांच्या पादुका पालखीत विराजमान असतात आणि भक्त त्या पालखीबरोबर पायी चालतात. आणि दिंडी म्हणजे वारकऱ्यांचा एक शिस्तबद्ध समूह. प्रत्येक दिंडीचा एक क्रमांक, एक ध्वज आणि एक ठरलेली व्यवस्था असते. दिंडीत भजन, कीर्तन, अभंग, नामस्मरण, हरिपाठ आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दिसतो. हरिमुखे मना तपे विना दैवत दिला विना प्राप्त दुबोध झाला तो रोण्या ठेला पर्वताप्रमाणे पातक करणे नामामृत घोडी वैष्णवाला जडे हरिमुखे मना हरि विना दावया न पावे कोण यज्ञ परोपरी साधन तैसे. दिंडीतला सर्वात सुंदर भाग म्हणजे अनोळखी लोकही आपलेसे वाटतात. एकमेकांना माऊली म्हणून हाक मारताना तिथे नात्यांचा एक वेगळा धागा तयार होतो. हरिचा पाहुणा प्राणी होय जे का त्वरित भावना युक्त करुणा येईल तुझे वाचेचे देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. गुरु तुकाराम महाराज की जय. गुरुजोग महाराज की जय. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. आपली दिंडी कुठली आहे? आमची दिंडी पुणे जिल्ह्यातली शिरूर तालुक्यातली रांजणगाव गणपती सोने सांगली. रांजणगाव गणपती शेजारी सोने सांगली बरं इथली दिंडी. बरं. आता किती वर्ष झालं तुम्ही आमच्या दिंडी दिंडीला करताय? 19 वर्ष पूर्ण झाले. पूर्ण. हो. बरं. आता तुम्ही दरवर्षी येता दिंडीला? नाही, मी आता 5 वर्षाला येते. बरं. तशी दिंडी 19 वर्ष. बरं. आता तुमचा दिंडीचा अनुभव कसा आहे? खूप छान आहे. दिंडीचा अनुभव म्हणजे आम्हाला दिंडीत खूप सगळी सोय आहे. जेवणासाठी आचारी आहे. आम्हाला इथं काही असं हे करायला नाही लागत, फक्त आपलं हेल्प करायचं त्यांना थोडंसं. आमची लोणंदमध्ये मासवडी वगैरे असते, त्यावेळेस त्यांना आचार्य लोकांना हेल्प करायची. बरं. असं नाही का असं. बरं बरं बरं. ते किती जण आहेत एकूण? आमच्या दिंडीमध्ये आता जवळजवळ 150 माणूस झाले आत्तापर्यंत. लोणंदपर्यंत 150 होतात. परत वेळापूरमध्ये गेल्यावरती अजून लोक येतात. म्हणजे जास्तीत जास्त 200च्या आसपास असतात. अच्छा, मग तेवढ्या 200 लोकांचं जेवण आपण जेवण, इथं हो, बनवतो आपण स्वतः? स्वतः दिंडी चालक सगळं बनवून घेतात. आपल्याला सांगितलं देवा आपण आहेत ना, आपण एकाच जातीचे आहोत. अरे काय बोलतोय हा केवट? आपण एकाच जातीतले? हा केवट सर्वसाधारण घरामध्ये जन्माला आलाय आणि मी रघुवंशामध्ये जन्माला आलोय. हा केवट म्हणतोय आपण एकाच जातीचे. आलेल्या पिठामध्ये लोकांनी माती टाकली. त्याच ज्ञानोबरायांना आज स्पर्श करण्याकरता लोक किती गर्दी करतायत. मुक्ते, ज्याचा दादा ज्ञानेश्वर आहे, ज्याचा दादा माऊली आहे, त्याला मांड भाजण्याकरता खापराची गरज नाही. विश्व माऊलीने योग अग्नीने पाठ तापवली आणि मुक्ताबाई त्याच्यावर पाठीवर मांडे भाजू लागली. वयाच्या 16व्या वर्षी आपल्याला असं तत्वज्ञान जगण्याकरता दिलं. घेताना मोकळं चालू नका. आम्ही जरी मोकळं चालू असेल तर तुम्ही नामस्मरण करत चला. पालन करून आनंद घेऊयात. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर हात चालावया पाहे तव तू आपले स्वहित पाहे. तीर्थ यात्रे जाय चुकू नको आणि तेच तू कोपर आहे. म्हणून देवा तुम्हाला आम्ही आज शरयू नदी पार केलंय. एक दिवस तुम्हाला एकच मागणं मागेल. 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून माग ज्या वेळेस येताना त्यावेळेस तुम्ही मला भव सिंधू नावाची जी नदी आहे ती पार करून द्या. आणि चौकामध्ये बसलेला पारावर बसलेला विसोबा खेचरानं आवाज दिला, ए मुक्ते कुठं चालली? एका छोट्याशा बारीक जागेमधून विसोबा काका पाहतायत. योग अग्नीनं विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी पाठ तापवलेली आहे आणि मुक्ताबाई मांड भाजते आणि त्या विसोबा काकांकडे द्या. मुक्ताबाईचं लक्ष जावं आणि मुक्ताबाईनं त्या विसोबा काकांना आवाज द्यावा, काका या ना काका, खूप गोड झालंय मांड. काय अंतकरण आहे साधूच. आपल्याला
4-5 दिवस जादा राहिला का आपण भांडे आपल्याला सुरुवात करतो. त्याच पांडुरंग परमात्म्याच्या नगरीमध्ये 30-30, 40-40 लाख लोक 5-5, 6-6 दिवस राहत आहेत. मग तसं नाही सुरू केलं, आता लांबवायचं कीर्तन. मग कसं लांबवायचं? देवाकडे किती गाया होत्या? पळत आला महादेव महाराज, आमटी शिजली नाही, हाटली. धूम्रपानम शतको दानम, या सिगरेट बिगरेट वडणाऱ्या लोकांनी एक श्लोक रचलाय. धूम्रपानम शतको दानम, एक एक झुरका गंगा स्नानम. फार आनंदामध्ये आपण चाललेला आहात सज्जनांनो. हे मे सत्यम वद ब्रह्मचर्य स्वाध्यायात्मा प्रमाणपत्र. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. मला सांगा बाबा, तुम्ही आता किती वर्ष झालं दिंडी करताय? मला आपली दिंडी चालू झालेली 19 वर्ष झाली. पांडुरंग परमात्मा हा कळसामध्ये आलेला आहे. आता तुमचा दिंडीचा अनुभव कसा आहे? गर्दीमुळे दिंडीचा अनुभव जाणं शक्य नाही. दिंडीचा अनुभव सांगायचा म्हणजे कृष्णापर्यंत शक्य नाही जाणं. स्टार्टला दिंडी चालू केली कळसाचं दर्शन घ्यावं. आणि तो अनुभव असा झाला की येवलेचे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलक वेला गगनावरी. पहिल्यांदा 3 तंबू पासून चालू केलेली दिंडी आता 10-12 तंबू आहे. 200-250 लोक असतात मग काय करावं? आणि सगळ्यांची वारकऱ्यांची सेवा करायला मला मिळते. त्यात माझं समाधान असतंय. जमून मरायचे का? आता आमच्यासारख्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? आता पुढच्या पिढीला सांगायचं म्हणजे पुढची पिढी थोडी आउटसाईडला व्हायला जात असती, पण त्याच्यामध्ये आम्ही या सांप्रदायिक मध्ये त्यांना ओढून घेतो आणि चांगल्या मार्गाला लावतो. आता तुमच्या आणि विठ्ठलाच्या नात्याबद्दल काय सांगाल? आता म्हणजे आता हे सर्व लोक विठ्ठलाचे वेड लागल्यासारखी पंढरपूरला जातात. कोणाला आमंत्रण नाही, कोणाला काही चला म्हणून म्हणता येत नाही. पण जे असं वेड लागलेलं आहे की प्रत्येक जण विठ्ठलाच्या नावाने पुढे चाललेला असतो आणि त्याचा अनुभव असा मिळतो की जे वर्षाचं सुख जे आपण 15 दिवस करतो, ही बॅटरी चार्ज करतो, तसंच आपल्याला वर्षभर आपल्याला सगळं नामस्मरण करून त्या विठ्ठलाचं आता वारीमध्ये आल्यावर काही त्रास होतो का? वारीमध्ये त्रास होतो म्हणजे ते नाम घेतल्यानंतर त्रास अजिबात काही होत नाही. एवढे लोक 60-70 वर्षाचे 90 वर्षाचे लोक वयस्कर माणसं चालतात, पण ते नामाच्या जोरावर सगळं चालतं. पांडुरंगाच्या नामाच्या जोरावर हे सगळं चालू असतं, काही त्रास होत नाही. तुमचा विठ्ठलाबद्दलचा एखादा अनुभव सांगा. त्याला अनुभव म्हणजे एवढी स्वरूप लावली, एवढीशा रोपा पडून आपण एवढं मोठं केलंय. आणि मी ह्या वयात म्हणजे माझं आता 72 वर्ष चालू आहे, ह्या वयात सुद्धा मी सगळे लोक वारकऱ्यांची सेवा करू शकतो. मग याच्यापेक्षा अनुभव मोठा काय असतो? हे देवाची ताकद आहे माझ्याकडे. असं काय पंढरपुरामध्ये चालेल. असं काय तुम्ही आग्रहपूर्वक सांगताय? दिवसभर वारीमध्ये चालून ही वारकरी मंडळी संध्याकाळी जिथे जागा मिळेल तिथे आराम करतात. आजच्या वारीमधून एक गोष्ट मात्र कायमची मनावर कोरली गेली. वारी म्हणजे फक्त पंढरपूर गाठणं नाही, तर आपल्या अंतर्मनातल्या विठ्ठलापर्यंत पोहोचणं. रामकृष्ण हरी.